राजे, आपणास चिंता नसावी, आम्ही जाऊ मोहिमेवर. अहो कोंढाणा अगदी सहजे घेऊन तुमच्या पायावर अर्पण करतो. पंत, अहो तुमच्या कर्तृत्वावर आम्हाला विश्वास का नाही? पण अहो साहेबांना शब्द आम्ही दिलाय, आम्हीच कोंढाणा घेणार. अहो राज, मी काय म्हणतो, आमच्यापैकी तुमच्या मनाला कोणी येत नसल तर तानाजीरावासनी धाडा. अहो तुमच्या एका शब्दापायी सौराज्यातला एक एक माणूस खर्ची पडायला तयार आहे. आणि तुम्ही तुमच्यासारखी माणसं सारखी सारखी मिळत नाहीत सर्जेराव. अहो गवसून द्याल का मला आमचे बाजीप्रभू देशपांडे, एखादे मोरारबाजी देशपांडे? पंत, सापडतील का एखादे बाजी काका पाचलकर? आई भवानी ना करून उद्या तानाजीरावांना आम्ही मोहिमेवर पाठवलं आणि काही बरं वाईट झालं तर कुठे कुठे शोधायला जाऊ आम्ही दुसरा तानाजी माणूस रे? अरे वा भले, आमची आठवण राज चौथा काढत्यात म्हणजे आमचं भाग्य लई थोर म्हणायचं. पण राज, काय झालं? तुम्ही एवढं चिंतेत का आहे? नाही ताना. सुभेदार, कोंढाण्याची मोहीम काढली आहे आणि राजे स्वतः जायचं म्हणतायत मोहिमेवर. राज, अहो आम्ही जिवंत हाय अजून, आणि आम्ही असताना तुम्ही मोहिमेवर जाणार? अहो घरात रायबाचं लग्न काढलंय आपण, घरात मंगल कार्य असताना तुम्ही? अहो राज, स्वराज्य परीस मोठं मंगल कार्य ते कंच. ते काय नाही, कोंडाणा घेतल्या बिगार माझ्या घरातलं मंगल कार्य होणार नाही. कोंडाण्याचं पान म्याच उचलणार. काय रे गड्याओ? अहो पण तानाजी रायबाचं लग्न? राज, आधी लगीन कोंढाण्याचं, मग रायबाचं. हर 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 हर. रायबाच्या लग्नाचं आमंत्रण द्यायला गेलेल्या तानाजींनी कोंढाण्याच्या मोहिमेचा विडा उचलला. पण उमरठ्याला मात्र सारं गाव सारं घर रायबाच्या लग्नाच्या लगबगीत होता. तानाजी समोर प्रश्न एवढाच होता की सावित्रीची म्हणजे आपल्या पत्नीची समजूत काढायची तरी कशी. सनई चौगडे वाजत होते, मुहूर्तमेढ रवली होती, जिकडे तिकडं आनंदच आनंद. आणि अशातच तानाजी घरी परतले. पहिली माझी उमेद माझ्या जिजा